नमस्कार, आपण पाहत आहात टोला न्यूज. पुण्यामध्ये वेश्या आगमनासाठी जाणाऱ्या लोकांचा पाठलाग करून पैसे उकळणाऱ्यांच्या पुणे पोलिसांनी मुसक्यावळ्या. डीसीपी संभाजी कदम यांनी याबाबत माध्यमांशी बोलताना 16 जुलै रोजी दुपारी 4च्या दरम्यान माहिती दिल्याचं कळतं. आपल्याकडे नांदेड सिटीच्या हद्दीमध्ये त्या सोसायटीमध्ये राहणारा एक व्यक्ती आहे. तो द्वारपेठेत त्याला भेटायला गेला होता पहाटे 1:30 वाजता. त्या दरम्यान त्या ठिकाणी दोन यातले जे आरोपी आहेत, आयुष चौगुले आणि सदत पठाण, दोन व्यक्ती वाकडचे आहेत. त्या ठिकाणी त्याच्या मागणीतल्या हा जो नांदेड सिटीतला व्यक्ती आहे तो त्या द्वारपेठेत गेला होता. त्यांनी त्याला 20,000 रुपये द्यायचं सांगून आता तो परत नांदेड सिटीमध्ये आला असता ते दोन्ही व्यक्ती जे आहेत चौगुले आणि पठाण, या दोन्ही व्यक्तीने त्याचा पाठलाग करण्यापेक्षा त्या सोसायटीमध्ये तो आला. वरती जाऊन त्याला त्या ठिकाणी ब्लॅकमेल करू आणि तुझं नाव इकडे जावं, पाठवत तिकडे पाठवलं असं म्हणून ब्लॅकमेल करून त्याच्याकडून 20,000 रुपयाची मागणी केली. त्यावरून नांदेड सिटी पोलीस स्टेशनला काल हा खंडणीचा गुन्हा दाखल केलेला आहे. त्याच्यामध्ये पुढचा तपास जो आहे नांदेड सिटी पोलीस स्टेशन करत आहे. नाही, त्याला खंडणीच्या टाईपचा प्रकार आहे. म्हणजे त्याचं नाव कुठे सांगेल किंवा त्याचं डिस्क्लोज होईल याची भीती दाखवून त्याच्याकडून ते खंडणी करण्याचा प्रकार होता. त्यानुसार तो खंडणीचा गुन्हा दाखल केलेला आहे. त्याच्यामध्ये आरोपी जे आहेत, आरोपी निष्पन्न आहेत आणि चौकशी करून 13 तारखेची घटना आहे. नंतर मधल्या काळामध्ये आरोपी निष्पन्न करून तो गुन्हा दाखल करून तपास पोलीस करत आहेत. हे दोन्ही पण जे आहेत आरोपी ते बुधवारपेठेमध्ये सापडलेले. म्हणजे हा जो आहे आयुष चौगुले आणि सदत पठाण, एकाचं वय 22 आणि एकाचं 21 वर्ष आहे. हे राहणारे आहेत वाकड पुंडीच्या त्या भागामध्ये किंवा आसपास राहतात. ते या ठिकाणी ते कदाचित नेहमी त्या ठिकाणी जात असतील आणि असे काही जर सापडले कोणी व्यक्ती श्रेयस्थ किंवा अनोळखी, त्यांना याचा फायदा घेऊन बुधवारपेठेत जातो, त्या एका गोष्टीचा फायदा घेऊन त्याला ते ब्लॅकमेल करत असतील. परंतु आपल्याकडे ही घटना रिपोर्ट झाल्यानंतर तो गुन्हा दाखल करून हे आरोपी पण निष्पन्न झाले. याच्यामध्ये त्यांना ताब्यात पण घेतले आहे आणि पुढची नोटीस वगैरे देऊन पुढचा तपास त्याच्या ठिकाणी सुरू आहे. काही करत हे कामधंदा काही करत नाही, असेच अनएम्प्लॉईड आहे असं आपण म्हणू शकतो.